अरे तुम्हाला शेतकऱ्या तळतळाट भोगल्याशिवाय राहणार नाही. अरे तुम्हाला लकवा मारेल. माझ्या आजा पंजाने पोटाला तिळा घालून ही जमीन राखून ठेवलेली आहे. ह्या जमिनीसाठी आम्ही कोण जर आलं तर त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही. आमची पोरं आणि आम्ही वैरागी होऊ. हा सरकारनं देवा धर्माच्या नावाखाली आम्हाला हे लादू नये. ही लढाई शेवटचा रक्ताचा ठेव असपर्यंत आम्ही लढणार आहे. आम्ही राबतो म्हणून तुम्ही खाता ह्याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. जिल्हा कोल्हापूर माझं 2 एकर क्षेत्र जात आहे आणि माझ्या आजा पंजाने ही शेती वळवून चांगली केलेली आहे. माझ्या आजा पंजाने पोटाला तिळा घालून ही जमीन राखून ठेवलेली आहे. ही जमीन आम्ही आता जर घालवली तर आम्ही भूमिहीन होणार आहे. ह्या जमिनीसाठी आम्ही कोण जर आलं तर त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही. आम्ही आमच्या हक्काची जमीन आम्ही घालू देणार नाही. आमची जमीन म्हणजे आमची काळ्या आहे. आमचा काळजाचा एक तुकडा आहे. तो जर आमचा गेला तर आयुष्यात आम्हाला काय मिळणार नाही. आमची जमीन गेली तर पैसा आमच्याकडे राहणार नाही. पैसा ही चंचल लक्ष्मी आहे आणि ही आमच्या हातातनं आमची जमीन गेली तर परत आम्हाला मिळणार नाही. आमची पोरं आणि आम्ही वैरागी होऊ. तर आमचं म्हणणं एवढंच आहे, हा सरकारनं देवा धर्माच्या नावाखाली आम्हाला हे लादू नये. तुम्हाला जर देवधर्म जर करायचं असलं तर तिकडं कुठंतरी करा जावा. हे महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे. शाहू फुले आंबेडकरांनी आम्ही शेतकऱ्याला वाचवलं. शेतकरी हा अन्नदाता आहे. अरे शेतकरी हे राजा आहे आणि शेतकऱ्याला जर तुम्ही भिकारी बनवायला लागला तर तुमच्या कपाळ करंट कोण नाही. मी गेली 25 वर्षे सामाजिक कार्य करतोय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काम करतोय. अरे जमीन कोणाला काय एकदा गेलेली जमीन परत मिळणार नाही. ही लढाई शेवटचा रक्ताचा ठेव असपर्यंत आम्ही लढणार आहे. रक्त सांडलं तरी चालत पण आम्ही ही लढाई शेवटला नेऊ आणि एक जमिनीचा तुकडा सुद्धा आम्ही घालू देणार नाही. जर कोण सरकारी जर आला तर त्यांना आम्ही सांगू, अरे इथं शेजारला काठमांडूला मंत्र्यांना सुद्धा घरात करून जा उद्रेक होईल. महाराष्ट्र कोल्हापूर सगळा वेगळा आहे. शेतकरी जीव गेला तरी तयार आहे. शेतकरी अन्नदाता आहे. हा शेतकऱ्याला मारू नका. अरे तुम्हाला शेतकऱ्या तळतळाट भोगल्याशिवाय राहणार नाही. अरे तुम्हाला लकवा मारेल. आमचं खाऊन आमच्यावर बेमान. त्याला काय म्हणायचं? त्याला कुटुंब बोकडाच्या अवलाद म्हणायचं काय? आम्ही राबतो म्हणून तुम्ही खाता ह्याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. तुम्हाला आम्ही कधी सेफ सोडणार नाही. राबलेल्याचं एक एक कण मातीत मोठे पिकवणारे शेतकरी आम्ही. आज जा वडील आई बाप सगळे आमच्या भाजी भाकरी खाऊन ही जमीन राखून ठेवले, वडवून ठेवले, पिकअप अशी बनवले आणि हत्तीच्या ह्याच्या गव्हाच्या ह्याच्या सगळ्यातनं आम्ही जमीन पिकवतो आणि या सगळ्या जनतेला आम्ही अन्न पुरवतो. धन्यवाद. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.